छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई। सुरक्षा दलाकडून आतापर्यंत 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा। गृहमंत्री अमित शहांकडून सीआरपीएफ, एसटीएफ आणि डीआरजी जवानांचं अभिनंदन। सुरक्षा दलाकडून 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती। यामध्ये पोलिसांना मोठं यश। ब्लॅकस्टोन राज्यामध्ये 5,000 कोटींची थेट परदेशी गुंतवणूक करणार। 27,000 तरुणांना रोजगाराची यामुळे संधी उपलब्ध होणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सामंजस्य करारात माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं फेर प्रभाग रचना करा। निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे कोर्टाकडून काही दिवसांपूर्वीच निर्देश। बेस्टकडून 9 मे पासून तिकीट दरवाढ लागू। बेस्टनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून बेस्टच्या महसुलात वाढ। मात्र 8 लाख प्रवासी यामुळे घटले। मायक्रोसॉफ्ट 6,800 कर्मचाऱ्यांना नारळ देणार। स्थिती सुधारण्यासाठी कंपनीकडून उपाययोजना। कांजूरमार्ग ते भांडूप दरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन मेगा ब्लॉक। कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरून तुळई उतरवण्यात येणार। भालाफेकपटू नीरज चोप्राची सैन्य दलात लेफ्टनंट कर्नलपदी नियुक्ती। राष्ट्रपतींकडून मोठा बहुमान। यापूर्वी नीरज चोप्रा राजपुताना रायफल्समध्ये सुभेदारपदी होता। मुंबईसह उपनगरात आज वादळी पावसाचा इशारा। राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी। पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा। मान्सूनपूर्व पावसानं राज्यामध्ये नुकसान वाढीची चिन्ह। तर आंबा, कांदा, भाजीपाल्यास सर्वाधिक झळ। यासह रायगड जिल्ह्यातही भात पीक उद्ध्वस्त।